नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल विकास थोरात फॅमिली ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? मी सुद्धा बरा आहे. झालं का जेवण? आमचं आत्ता जेवण झालेलं आहे. कामावरनं मी आत्ता आलेलो आहे. आले लय भूक लागली, लय ऊन लागलं. आज ऊन खूप होतं. आजच्या न्यूजमध्ये बघितलं मी की कालचा ऑल महाराष्ट्रामध्ये हडपसरचं सगळ्यात जास्त टेम्परेचर होतं. 43.60 इतकं टेम्परेचर होतं. तर हडपसरचं सर्वात जास्त ऊन असलेल्या टेम्परेचरची नोंद झालेली आहे. तर सर्वांनी कामानिमित्त उन्हाच्या बाहेर पडा, विनाकारण कामानिमित्त घराच्या बाहेर पडा. ऊन खूप आहे, विनाकारण फिरू नका. आणि लहान मुलांनासुद्धा घराच्या बाहेर जास्त काढू नका. खूप ऊन पडलं आहे, उष्माघात होऊ शकतो. तर बघा, कामावरनं आले थोडा बसलो. जयदीपने जेवण केलं का? जयदीप जेवण केलं आहे का? ते जेवलास का? तर मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली. आपल्या इथं कोण आलेलं आहे तुम्हाला मी सांगणार आहे लवकरच. आपल्या इथं गावाकडनं पाहुणे आलेले आहेत. तर ते पाहुणे कोण आले? चिंटू दाजी. तर आपल्या इथं आले चिंटू दाजी तेजू हे आपल्या इथं आलेले आहेत. मी लवकर तुम्हाला दाखवणार ते. तर मित्रांनो बघा, ही आहे तेजू, आली आहे गावाकडनं. लाजती आपल्याला बघू नका, म्हणती दाखवू नका. बघा, आली आहे, लग्नासाठी आलेली आहे. लग्न आहे कधी लग्न आहे? उद्या आहे लग्न. कधी शाळेला सुट्टी लागली का? हो, 26 तारखेनंतर लास्ट. आता कितवीला गेली तू? 11वीला ऍडमिशन. अजून परीक्षा पास व्हायचंय. तर अजून आता काय म्हणायचं मला? परीक्षा पास व्हायचंय. अजून परीक्षा पास झाल्यानंतर नाही होणार आहे. ठीक आहे. तर चिंटू कुठे? चिंटू घरात झोपलाय. आता आमची मोठी बहीण आकीने आता वडापावचा बेत केलाय. पण मी कामावरनं आलो नसल्यामुळे ते म्हणले की थांब जरा. कामावरनं न आल्यामुळं दुपारनं वडापाव करणार होते. तर वडापाव करायचं सोडून निवांत झोपलेले आहेत. झोपल्यामुळं आता काय मी त्यांना सांगत नाही वडापाव करायला. खूप गरम होतंय. तर मी काय केलंय, कामावरनं आलोय. रात्रीची मटणाची भाजी, मटण केलं, चिकन केलं, चिकनची भाजी खाल्ली. मीच खाल्लं पण मला लक्षात नाही. चिकनची भाजी आणि जेवण झाल्यानंतर मग सोनाली म्हणली की माशाची भाजी पण आहे, खायची का? तर मग मी चिकनची पण भाजी खाल्ली, माशाची पण भाजी खाल्ली. म्हणलं कसं आहे, आपलं ज्याच्यावर मन जाईल ते खायचं, सोडायचं नाही. आत्मा मारायचा नाही, आपलं सगळं आहे ते जेवायचं. का ओरडतो? का ओरडतो? मटण पाहिजे तुला? जेवाय दिलं का मम्मीनी? मम्मी जेवाय दिलं? कुठं चालली तू आता बाहेर? वडापाव खायला. वडापाव नाही बनवला, काकू झोपली. का हे येडं काय करते? फरशी पुसाय हे नुसतं काम आताच असतं का? सोन्याला जेवण केलं का? बरं चालते. तर मित्रांनो आम्ही जाणार आहे लग्नाला. तुम्ही सुद्धा या लग्नाला. लग्न आहे. लग्न कुठे? कला गोविंद हॉल, सरतापवाडी, पुणे सोलापूर रोड, सरतापवाडी, गुंजरवाडीच्या पुढे कला गोविंद हॉल. सर्वांनी या. तेजलच्या मावशीच्या मुलीचं लग्न आहे, बरोबर? तेजल नाव काय आहे त्यांचं? आडनाव आम्हालाच माहीत नाही, आम्हाला पत्रिकाच नाही आली. तरी पण आम्ही बिनबुलाय मेहमान जाणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ती पत्रिका तिकडं होय? तर आम्ही लग्नाला जाणार आहे. तुम्ही सुद्धा या. काही पाहुणे ही आली आहे. सोलापूर जिल्हा, माढा तालुका, चिंचोली, मुक्काम पोस्ट चिंचोली या ठिकाणाहून आले, दुष्काळग्रस्त भागातून आलेली आहे. किंवा मित्रांनो, हिच्याकडे बघून कोण सांगाल काही दुष्काळग्रस्त भागात आले? बघा कशी दष्टपुष्ट आहे, कशी दष्टपुष्ट आहे बघा. हिच्याकडे बघून कोण म्हणाल का? बघा, दुष्काळग्रस्त भागात बघा ही असली किचन मध्ये गेले. म्हणते की म्हणते की मी दुष्काळग्रस्त भागात आलेले आहे. इकडे ये. बरं इकडे नाही सांगत. मित्रांनो, खरं दुष्काळग्रस्त भागात आले. मी ते एडिट केल्यामुळे ती दिसते तशी. चला. हो काय आणलंय? चहा, दुपारचा चहा, दारू. बघा मित्रांनो, दुष्काळग्रस्त भागातले लोक दारू पितात आणि अशी तब्येत होती. तर ठीक आहे. चिंटू कुठे आहे? चिंटू फिरायला गेलाय. चिंटू कपडे वगैरे आणलेले आहेत लग्नाला त्यांनी जाऊन काल मॉलमधनं, फिनिक्स मॉलमधनं. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं राहिलं, काल विमाननगरच्या इथून फिनिक्स मॉलला आग लागली होती. त्या टायमाला आमची तेजू तिथंच होती. तर त्या फिनिक्स मॉलला आग लागल्यानंतर कपडे आणायला गेलेली होती, कपडे आणण्यासाठी.
तर मित्रांनो त्यावेळेस आग लागली त्यावेळेस तिथंच होते ते, पण त्या आग लागायच्या अगोदर ह्यांची झाली शॉपिंग वगैरे झाली होती, ही पार्किंग कधी आली होती, त्याच्यानंतर ह्यांना माहिती नाही की तिथं आग लागली. घरी आल्यानंतर त्यांना समजलं, ती म्हणजे आम्ही तिथंच होतो आता. तर दुपारी 3-3:30च्या दरम्यान आग लागली होती. तर सुदैवाने हे व्यवस्थित आहे, तसं काही काळजी करायचं कारण नाही आहे. आता ती जो आपली 11वीला कुठं ॲडमिशन घेणार आहे? रयत शिक्षण संस्था कुठं? माढा. रयत शिक्षण संस्था, मुक्काम पोस्ट माढा, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. तर मित्रांनो आमचे असे पाहुणे आहे. आता हे पाहुणे पण आम्ही 2-4 दिवस एन्जॉय करणार आहे. आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.